पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम रोमकरासपत्र अध्याय 2 मराठी. रोमकरासपत्र अध्याय 2. रोमकरासपत्र अध्याय 2. यहुदी सुद्धा दोषी आहेत. यहुदी सुद्धा दोषी आहेत. हे मानवा, जो तू न्यायनिवाडा करतोस तो तू कोणीही असलास तरी तू निरुत्तर आहेस. ज्याविषयी तू दुसऱ्यांचा न्याय करतोस त्याचविषयी तू स्वतःला अन्यायी ठरवतोस. कारण न्यायनिवाडा देणारा तू तीच कर्मे करतोस. पण आपल्याला ठाऊक आहे की जे अशी कर्मे करतात त्याच विरुद्ध परमेश्वराचा न्याय सत्यानुसार होतो. तर हे मानवा, जो तू अशी कर्मे आचरणाऱ्यांचा न्यायनिवाडा करीत असून तीच स्वतः करतोस, तो तू परमेश्वराचा न्याय चुकवशील असे तुला वाटते काय? किंवा परमेश्वराची दया तुला पश्चाताप करावयास लावणारी आहे हे न समजता त्याचे दयाळुत्व, क्षमा व सहनशीलता ही विपुल असल्यामुळे त्याचा अवमान करतोस काय? आपला हट्ट व पश्चातापहीन अंतःकरण यास अनुरूप तू जो क्रोधाचा व परमेश्वराचा यथार्थ न्याय प्रगट होण्याचा दिवस, त्या दिवसाचा क्रोध आपणासाठी साठवून ठेवतोस, तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ देईल. धीराने सत्कर्म करीत राहून जे गौरव, सन्मान व अविनाशिता यासाठी खटपट करतात त्यास तो सार्वकालिक जीवन देईल. परंतु जे तट पाडणारे आहेत व सत्याला न मानता अधर्माला मानतात त्याचवर क्रोध व कोप, संकट व क्लेश ही येतील. म्हणजे दुष्कर्म करणारा मनुष्य प्रथम यहुदी आणि मग हेलेनी अशा प्रत्येकाच्या जीवावर ती येतील. पण प्रत्येक सत्कर्म करणारा प्रथम यहुदी आणि मग हेलेनी यास गौरव, सन्मान व शांती ही मिळतील. कारण परमेश्वराजवळ पक्षपात नाही. ज्यास नियमशास्त्र नाही अशा जितक्यांनी पाप केले तितकेही नियमशास्त्र नाही तरी नाश पावतील. आणि नियमशास्त्र असता जितक्यांनी पाप केले तितक्यांचा न्याय नियमशास्त्राने होईल. नियमशास्त्र श्रवण करणारे परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरतील. ज्यास नियमशास्त्र नाही असे विदेशी लोक जेव्हा नियमशास्त्रात आहेत ते स्वभावतः करतात, तेव्हा त्यास नियमशास्त्र नाही तरी ते आपल्या स्वतःस नियमशास्त्रच आहे. म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेले दाखवितात. त्यांचे मनही त्यास साक्ष देते आणि त्यांचे एकमेकाविषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असतात. ज्या दिवशी परमेश्वर माझ्या सुवार्तेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे मनुष्यांच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील त्या दिवशी निर्णय होईल. तुला यहुदी हे नाव आहे. तू नियमशास्त्राचा आश्रय धरितोस व परमेश्वराविषयी अभिमान बाळगतोस. तुला त्याची इच्छा कळते आणि नियमशास्त्राच्या श्रवणाने शिक्षण मिळाल्यामुळे जे श्रेष्ठ ते पसंत करतोस. नियमशास्त्रात मला ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप मिळाले आहे, म्हणून मी आंधळ्याचा वाटाडी, जे अंधारात आहेत त्यांचा प्रकाश, अल्पबुद्धी लोकांचा शिक्षक, बाळकांचा गुरु आहे अशी तुझी खात्री आहे. असा जो तू दुसऱ्यास शिकवतोस तो तूच स्वतःला शिकवित नाहीस का? जो तू चोरी करू नये अशी घोषणा करतोस तो तूच चोरी करतोस का? जो तू व्यभिचार करू नये असे सांगतो तो तूच व्यभिचार करतोस का? जो तू मूर्तीचा विटाळ मानतोस तो तूच देवळे लुटतो का? जो तू नियमशास्त्राचा अभिमान बाळगतोस तो तूच नियमशास्त्राच्या उल्लंघनाने परमेश्वराचा अपमान करतोस का? तुम्हामुळे विदेशी लोकात परमेश्वराच्या नावाची निंदा होत आहे असा शास्त्रलेख आहे. जर तू नियमशास्त्राप्रमाणे करतोस तर सुनतेचा उपयोग आहे, परंतु नियमशास्त्राचे उल्लंघन करणारा असलास तर तुझी सुनता बेसुनता अशी झाली आहे.
तर मग बेसुमती मनुष्याने नियमशास्त्राचे नियम पाळले तर त्याची सुनता अशी मोजण्यात येईल की नाही? शास्त्रलेख व सुनता तुझ्या बाजूला असताना जो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करणार आहेस, त्या तुझा न्याय जो जातीने बेसुमती वर्गातला असून नियमशास्त्र पाळतो तो करणार नाही का? कारण जो बाहेरून यहुदी तो यहुदी नव्हे, आणि देहाची जी बाहेरून होते ती सुनता नव्हे, तर अंतरी जो यहुदी तो यहुदी होय, आणि आध्यात्मिक दृष्ट्या जी अंतकरणाची व्हावयाची ती सुनता होय. शास्त्र लेखाप्रमाणे व्हावयाची ती नव्हे. अशांची प्रशंसा मनुष्यापासून नव्हे तर परमेश्वरापासून व्हावयाची.